नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा 2023 हा 8 दिवसात खात्यात जमा केला जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी क्लेम केला नाही त्यांना ही रक्कम मिळेल का, किंवा ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी क्लेम केला आहे याविषयी माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहात। आणि ज्या लाभार्थ्यांना 25% अग्रिम पीक विमा मिळाला आहे आणि त्यांचा 75% पीक विमा मिळणे बाकी आहे, तो मिळणार आहे का याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर चला मित्रांनो, आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। पीक विमा 2023चा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पुढील 8 दिवसात 1,92,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे। 2023मध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। खरीप पिकाचे अवेळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते। त्यावेळी सुरुवातीला बरेच दिवस पाऊस खंडित झाला होता। त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांनी नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या। शेतकऱ्यांचे पंचनामे मोठ्या प्रमाणात झाले होते। मोठ्या प्रमाणात तक्रारी आणि नुकसानीच्या सूचना विमा कंपन्यांकडे दाखल करण्यात आल्या होत्या। त्याला अनुसरून विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया विमा कंपनीकडून सुरू झाली आहे। तर मित्रांनो, असे काही शेतकरी आहे की ज्यांनी तक्रारी केल्या आहे परंतु त्यांचे पंचनामे झाले नाही, अशा शेतकऱ्यांनाही विमा वितरित करण्याचे सूचित करण्यात आले आहे। पावसातील खंडामुळे संभाव्य नुकसानीच्या 25% अग्रिमप्रमाणे 253 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते। 2023मध्ये शेतकरी बांधवांच्या सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्या अनुषंगाने नुकसान भरपाईचे वितरण करणे सुरू झाले आहे। शेतकऱ्यांना खात्यात रक्कम मिळण्यास सुरुवात झाली असून येणाऱ्या 8 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या सूचना विमा कंपनीने दिल्या आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या तक्रारी दाखल केल्या परंतु त्यांचे पंचनामे होऊ शकले नाही, अशा शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देण्याचे सूचित करण्यात आले आहे। ही अपडेट माहिती धाराशिव जिल्ह्याचे आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या पेरणीस लवकरच सुरुवात होणार आहे। त्या अगोदर शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाईची रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांसाठी आनंदाची व समाधानाची बाब आहे। त्यामुळे शेतकरी सरकारकडे आशेने पाहत आहे। पीक विमा हळूहळू सगळीकडे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। ज्या लाभार्थ्यांनी पीक विम्यासाठी क्लेम केले होते, ज्यांनी पीक विमा भरलेला आहे, त्यांचे पंचनामे झालेले आहेत, त्यांच्या तक्रारी दाखल आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा जमा करण्यात येणार आहे। मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होत आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतली आहे। माहिती आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणि सरकारी योजनांचे व्हिडिओ यापुढेही तुम्हाला या चॅनलवर पाहावयास मिळतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।